ही रांगडी माती कोल्हापूरची. या मातीचा गंधच वेगळा. निसर्गाचं परिपूर्ण आणि भरभरून औदार्य लाभलेली हिरवीगार अशी आमची भूमी. स्वादाची आणि पौष्टिक खाद्याची परंपरा जपणारी, कसदार मातीत राबणारी, त्या मातीतच सोनं पिकवणारी आणि चमचमीत चवदारच खाणारी अशी संस्कृती म्हणजे आपलं कोल्हापूर. आणि याच कोल्हापूर जिल्ह्यात, याच कसदार मातीत दुधाळ पशुधनाच्या तंत्रशुद्ध पैदाशीतून आणि उत्तम वैरण व्यवस्थापनातून तयार होणारं आमचं सकस गोकुळ दूध आणि गोकुळची दुग्धोत्पादनं, ज्याची चव महाराष्ट्राच्या जिभेवर रेंगाळतीये. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ म्हणजे गोकुळ. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठा असा दूध उत्पादक आणि प्रक्रिया संघ, जो थेट जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून गाई म्हैशींचे ताजे धारोष्ण दूध संकलित करतो आणि तात्काळ त्यावर तंत्रशुद्ध प्रक्रिया करून ग्राहकांना शीत साखळीद्वारे म्हणजेच कोल्ड चेन स्कीमद्वारे घरपोच दूध सेवा देतो. सुसूत्र आयोजन, सुबद्ध नियोजन आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करत उच्च गुणवत्तेचं आरोग्यदायी दूध आणि दुग्धपदार्थ यांची उत्पादने तयार करणारा तोच हा गोकुळ दूध संघ. गोकुळ म्हणजे श्वेतक्रांतीचं कोल्हापूरचं वैभव, जिल्ह्याची अर्थवाहिनी आणि महाराष्ट्रासाठी तर जीवन ऊर्जा. पौष्टिक आणि उत्तम स्वादाचं नाव म्हणजे गोकुळ. गोकुळ म्हणजे अनुभव सर्वोत्तम दुधाचा, अभिमान महाराष्ट्राचा. रोज सकाळी आणि संध्याकाळी कच्च्या आणि ताज्या दूध संकलनाची कार्यक्षम अशी पद्धतशीर यंत्रणा, शेतकऱ्यांना नियमित मायक्रो ट्रेनिंग सेंटर्सद्वारे प्रशिक्षण आणि स्वच्छ दूध निर्मिती तसंच तंत्रशुद्ध संकलन प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन उच्चतम गुणवत्तेचं दूध उत्पादन करण्यास उद्युक्त केलं जातं. चांगल्या प्रतीच्या गाई म्हशींचं संगोपन प्रशिक्षण, स्निग्धांशयुक्त आणि उच्च गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनासाठी वैरण विकास कार्यक्रमाद्वारे तसंच संघाच्या पशुखाद्य उत्पादनाद्वारे दुधाळ जनावरांना सकस आणि पोषक आहार नियोजनातून गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनाला सातत्यानं प्रोत्साहन दिलं जातं. या यंत्रणेत दूध उत्पादकांचाही उत्स्फूर्त सहभाग असतो. जनावरं आणि जनावरांच्या गोठ्यातील स्वच्छता, कासेची स्वच्छता, धार काढताना घ्यायची काळजी, वापरातील भांडी, झाकण याबाबत दूध उत्पादकांना नियमित मार्गदर्शन केलं जातं. यातील गोकुळचा महत्त्वाचा सहभाग म्हणजे कासेतून निघणाऱ्या दुधाच्या प्रत्येक थेंबाची स्वच्छता आणि गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून काळजी घेतली जाते. दुधाची गुणवत्ता ही सर्वार्थानं चांगली राहावी यासाठी जनावरांच्या कासेतून दूध निघाल्यापासून पुढे प्रक्रियेस सुरुवात होईपर्यंत त्यातील सूक्ष्मजीव संख्या म्हणजेच बॅक्टेरियल काउंट कमीत कमी असणं आणि राखणं अत्यावश्यक असतं. दुधाची प्रत आणि चव चांगली राहावी यासाठी गोकुळ संघ गावोगावी दररोज 2 वेळा म्हणजेच सकाळी आणि संध्याकाळी थेट शेतकऱ्यांकडून दूध संकलन करतो. यामुळे दूध संकलन आणि वाहतूक खर्चात वाढ होते, पण ग्राहकांना मात्र उच्च दर्जाचं दूध प्राप्त होतं. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गोठ्यातील गाई म्हैशी, वासरे रेडकांना तात्काळ आणि सक्षम वैद्यकीय सेवा सुविधा देता यावी यासाठी गोकुळच्या कार्यक्षेत्रात संघाचे 60 पशुवैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. सर्व जनावरांसाठी आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा सार्वत्रिक वापर करण्यात येत आहे. आयुर्वेद शास्त्र आणि नैसर्गिक उपचार पद्धतीद्वारे गोकुळच्या दुधात सुद्धा जास्तीत जास्त नैसर्गिकता आणण्याबाबत आम्ही नेहमीच दक्ष असतो. म्हणूनच ग्राहक हिताला प्राथमिकता देत गोकुळ अँटीबायोटिक फ्री दूध निर्मितीला प्राधान्य देत आहे. गोकुळच्या कार्यक्षेत्रातील गाई म्हैशींचे दूध रोज सकाळी आणि संध्याकाळी दूध संकलन संस्थांमार्फत गावोगावी संकलित केलं जातं. दूध संकलन केंद्रांमध्ये प्रत्येक दूध उत्पादकानं आणलेल्या गाई म्हैशींच्या दुधाची तपासणी करूनच दूध स्वीकारलं जातं. यासाठी अद्ययावत अशी दूध तपासणी यंत्रणा सर्व दूध संकलन केंद्रांमध्ये कार्यान्वित आहे. जी गावे मुख्य दुग्धशाळेच्या जवळील अंतरावर आहेत तेथील दुधाचे सर्व कॅन वाहनांद्वारे तात्काळ मुख्य दुग्धशाळेत पुढील पाश्चरायझेशन प्रक्रियेसाठी आणले जाते. जी गावं मुख्य दुग्धशाळेपासून लांब अंतरावर आहेत अशा गावांमध्ये बल्क मिल्क कूलर म्हणजेच BMC यंत्रणा गोकुळ संघाद्वारे कार्यान्वित केल्या आहेत.
अशा BMC मध्ये हे संकलित दूध शीतकरण प्रक्रियेसाठी 4 ते 6 डिग्री सेल्सिअस या तापमानात टाकीमध्ये साठवले जाते. दुधाची प्रत, दर्जा आणि गुणवत्ता टिकून राहावी यासाठी 4 डिग्री तापमान येईपर्यंत स्टररद्वारे शीतकरण टाकीतील दूध सतत ढवळले जाते. दैनंदिन वेळापत्रकानुसार मोठ्या इन्सुलेटेड टँकरमार्फत नियंत्रित तापमानात हे दूध मुख्य दुग्धशाळेत पुढील प्रक्रियेसाठी आणले जाते. याचप्रमाणे क्लस्टर बल्क कूलर यंत्रणेमध्ये परिसरातील 30 ते 40 गावं तसंच दुर्गम वाड्या वस्त्यातील दूध संकलित करून स्थानिक वाहनांद्वारे त्या भागातील क्लस्टर बल्क कूलर केंद्रावर आणले जाते. अशा मोठ्या बल्क कूलर केंद्रामध्ये दुधाचं शीतकरण करून टँकरद्वारे हे दूध मुख्य दुग्धशाळेकडे पाठवले जाते. अशा नियोजनबद्ध यंत्रणेद्वारे गोकुळच्या कार्यक्षेत्रातील दूध नियंत्रित तापमानातच मुख्य दुग्धशाळेत पुढील पाश्चरायझेशन आणि पॅकिंग प्रक्रियेसाठी आणले जाते. दूध शीतकरण केंद्र. दुधाची गुणवत्ता उच्चतम राहण्यासाठी गाई म्हैशीच्या कासेतून दूध काढल्यापासून कमीत कमी वेळेत त्यावर प्रक्रिया होणं गरजेचं आणि महत्त्वाचं असतं. त्यासाठी गोकुळच्या मुख्य दुग्धशाळेबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 4 मोठ्या दूध साठवणूक क्षमतेचे कच्चे दूध शीतकरण प्रकल्प आहेत. गडहिंग्लज तालुक्यातील लिंगणूर, कागल तालुक्यातील बोरवडे, चंदगड तालुक्यातील तावरेवाडी आणि शाहूवाडी तालुक्यातील गोगवे या ठिकाणी हे दूध शीतकरण प्रकल्प कार्यान्वित आहेत. दूध संकलनाची दर्जात्मक हाताळणी आणि तात्काळ साठवणूक यासाठी या शीतकरण प्रकल्पाचा वापर केला जातो. उच्च दूध गुणवत्ता व्यवस्थापनासाठी प्रत्येक दूध शीतकरण केंद्रामध्ये आणि मुख्य दुग्धशाळेमध्ये ऑटो सॅम्पलिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे, जेणेकरून उच्चतम दर्जाचं दूध पुढील प्रक्रियेसाठी प्राप्त व्हावं हाच उद्देश. त्याचबरोबर संलग्न दूध प्रक्रियेसाठी उदगाव शिरोळ इथं सॅटेलाइट डेअरी कार्यान्वित केली आहे. याचा उपयोग कार्यक्षेत्र विस्ताराबरोबरच जास्तीत जास्त थेट दूध संकलन आणि तात्काळ प्रक्रिया तसंच सांगली, सातारा, जयसिंगपूर, इचलकरंजी या शहरांसाठी जलद आणि गुणवत्तापूर्ण दूध पुरवठा करण्यासाठी होत आहे. दूध संकलनाची कार्यक्षम यंत्रणा. गावागावातील बल्क कूलर यंत्रणा, त्याचबरोबर स्थापित क्लस्टर बल्क कूलर यंत्रणा आणि दूध शीतकरण प्रकल्प केंद्राद्वारे गावागावातील रोजच्या दुधाची शीतकरण प्रक्रियेसह साठवणूक, तात्काळ वाहतूक, मुख्य दुग्धशाळेतील प्रयोगशाळेत दुधाच्या विविध चाचण्यांसह नियमित तपासणी, मुख्य दुग्धशाळेत आलेले दूध थंड करून बॅक्टोफ्यूज करत दुधाची पाश्चरायझेशन प्रक्रिया करून हे दूध 2 ते 4 डिग्री सेंटीग्रेड तापमानामध्ये साठवले जाते आणि पॅकिंग केलं जातं. मुख्य दुग्धशाळेत प्रक्रिया केलेलं हे दूध म्हणजेच पाश्चराइज्ड दूध तयार केलेल्या प्रक्रियेयुक्त दुधाच्या पॅकिंग केलेल्या दूध पिशव्या आणि दुग्धोत्पादने तापमानात संतुलित राहतील अशा गाड्यांमधून महाराष्ट्र, गोवा आणि उत्तर कर्नाटकामध्ये सर्वत्र पाठवले जाते. पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी पाठवण्यात येणारे पाश्चराइज्ड दूध हे इन्सुलेटेड टँकरनं नियंत्रित तापमानात पुण्याला पाठवले जाते आणि तिथल्या गोकुळच्या शीतकरण प्रकल्पामध्ये चिलिंग आणि पॅकिंग करून ग्राहकांना दूध वितरित केले जाते. अशाच प्रकारे मुंबई परिसर तसंच रायगड जिल्ह्यासाठी नवी मुंबई येथील वाशी या ठिकाणी दूध पाठवले जाते. वाशीमध्ये गोकुळ संघाचा पाश्चरायझेशन, चिलिंग आणि पॅकिंग प्रकल्प सक्षमरित्या कार्यान्वित आहे. इथल्या दुग्ध प्रयोगशाळेत दुधाचे फॅट, लॅक्टोमीटर रीडिंग, ॲडल्ट्रेशन टेस्ट या पुनश्च चाचण्या करून शीतकरण केलं जातं. मुंबई महानगर तसंच ठाणे, रायगड जिल्ह्यातील ग्राहकांसाठी इथूनच दूध पिशव्यांचं पॅकिंग करून विक्रीसाठी वितरित केल्या जातात. कोकणातील सिंधुदुर्ग तसंच रत्नागिरी जिल्ह्यातील नादवडे इथं शीतकरण आणि पॅकिंग युनिट सुरू केलंय. दूध हाताळणीसाठी वापरलेल्या क्रेट्सची स्वच्छता ही दूध ग्राहकाच्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यावश्यक बाब. यासाठी वापरलं जाणारं पाणी हे क्लोरिफिकेशन, फिल्ट्रेशन, सॉफ्टनिंग, अल्ट्रा फिल्ट्रेशन करून वापरलं जातं. तसंच टँक सुद्धा नियमित स्वच्छ करूनच वापरले जातात. दुग्धशाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते, कारण प्रत्यक्ष दूध हाताळणी करणारा आमचा प्रत्येक कर्मचारी निरोगी असायलाच हवा याबाबत दक्षता घेतली जाते.
उद्योग कायद्यानुसार आणि अन्न सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक असलेल्या नियमांचं काटेकोर पालन करत या कर्मचाऱ्यांना कामाचा गणवेश, केसांसाठी डिस्पोजेबल बोफंड कॅप्स, मास्क इत्यादी साधनांचा पुरवठा केला जातो. शिवाय नियमित गणवेश धुलाईसाठी वेगळ्या खर्चाची तरतूद करून दिली जाते. दूध संकलन ते वितरण कमीत कमी कालावधीत पूर्ण केलं जातं, जेणेकरून ग्राहकांना दर्जेदार दूध आणि दुग्धपदार्थ सेवा देता यावी. आंतरराष्ट्रीय दर्जाची उपकरणं आणि यंत्रसामुग्रीद्वारे तंत्रशुद्ध पाश्चरायझेशन प्रक्रिया, CIP सिस्टम्स, चिलिंग प्लांट्स, बॉयलर्स, सेंट्रल सर्व्हरद्वारे लॉजिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कंट्रोल नेट बसद्वारे नियंत्रण, उच्चतम गुणवत्ता व्यवस्थापनाद्वारे प्रत्येक उत्पादनाची निर्मिती, गुणवत्ता परीक्षणासाठी अद्ययावत प्रयोगशाळा, अन्न सुरक्षा नियमावलीनुसार काटेकोर व्यवस्थापन, सौर ऊर्जेचा वापर, वाफ शोषक शीतकरण प्रक्रिया याद्वारे निर्यातक्षम दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची प्रक्रिया तसंच निर्मिती गोकुळच्या दुग्धशाळेत केली जाते. संघाच्या गुणनियंत्रण विभागामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थातील वेगवेगळ्या घटकांची भेसळ आणि इतर दर्जा तपासणीकरिता रिअल टाइम PCR या दुधातील DNA तपासणी उपकरणाद्वारे अचूक आणि जलद दूध परीक्षण केलं जातं. या RT-PCR मशीनद्वारे दुधामधील DNA वेगळे करून म्हैस दुधामध्ये गाय दूध मिसळल्याचं प्रमाण, गाय दुधाचा A1, A2 प्रकार तसेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील रोगजंतूंची अचूक तपासणी करता येते. त्याचबरोबर दूध आणि दुग्ध पदार्थांच्या पॅकिंगसाठी लागणारी फिल्म तसेच कोरोगेटेड बॉक्स अशा साहित्यांचीही तपासणी प्रयोगशाळेत अद्ययावत उपकरणांद्वारे केली जाते. मिल्कोस्कॅन FT1 या उपकरणाद्वारे दुधातील फॅट, SNF, प्रोटीन, लॅक्टोज इत्यादी 14 घटकांची तंत्रशुद्ध तपासणी केली जाते. दुधातील भेसळ तपासणीसाठी TAM म्हणजेच टार्गेटेड अडल्ट्रंट मॉड्यूल हे फॉस या डेन्मार्कच्या कंपनीनं विकसित केलेल्या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो, ज्यामुळं दुधातील भेसळ अचूकपणे तपासता येते. गोकुळच्या सर्व अधिकारी आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांना वेळोवेळी अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती तसंच प्रशिक्षण देण्यासाठी चर्चासत्र, कार्यशाळा यांचं आयोजन केलं जातं. त्याचबरोबर NDDBचं प्रशिक्षण केंद्र तसंच विद्या डेअरी, आनंद या ठिकाणी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येतं. वेगवेगळ्या शिबिरांद्वारे गोकुळ संघातील दर्जात्मक उत्पादकता वाढीसाठी या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येतं. गुणवत्ता व्यवस्थापन आणि अन्न सुरक्षा ISO यंत्रणेचा वापर करत गोकुळ मुख्य दुग्धशाळेबरोबरच वाशी शाखा, पुणे शाखा, सॅटेलाइट डेअरी उदगाव आणि 4 शीतकरण केंद्रांच्या ठिकाणी अन्न सुरक्षा व्यवस्थापन यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात येते. शिवाय त्याबाबत गुणवत्ता प्रमाणपत्र सुद्धा संबंधित संस्थेकडून प्राप्त करून घेतलं जातं. त्याचबरोबर मुख्य दुग्धशाळेतील उत्पादित होणारी दुग्धजन्य उत्पादनं निर्यात करण्यासाठी भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाचे EIC म्हणजेच एक्सपोर्ट इन्स्पेक्शन काउन्सिलकडून प्रमाणित करून उत्पादनं सातत्यानं निर्यात केली जातात. शिवाय आखाती देशातील निर्यातीसाठी हलाल प्रमाणित यंत्रणेचा अवलंब केला जातो. NDDB क्वालिटी मार्क म्हणजेच Q मार्क प्रमाणपत्र राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांच्याकडून गुणवत्ता खात्री कार्यक्रमाअंतर्गत दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्ता तसंच दर्जा तपासणीद्वारे गोकुळ दुग्धशाळेला 2018 साली क्वालिटी मार्क मानांकन देण्यात आलं. या मानांकनामुळे उत्पादित मालाची उच्चतम गुणवत्ता आणि दर्जा कायम ठेवणं हे गोकुळ संघास बंधनकारक आहे. शिवाय ही बाब आमच्या ग्राहकांसाठी विश्वासार्ह आहे. गोकुळच्या अशा उत्तम कार्यक्षम व्यवस्थापनातून दर्जेदार दूध आणि दुग्धोत्पादनाची यशोगाथा आकारास येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दैनंदिन दूध संकलनाचा आलेख त्याचबरोबर दूध आणि दुग्धोत्पादनाचा विक्री आलेख सातत्यानं चढता दिसतो आहे. याच यशस्वी वाटचालीबद्दल संघाला आजवर अशी सन्मान प्रमाणपत्रे, बक्षिसे आणि मानांकने प्राप्त झाली आहेत, होत आहेत. गोकुळची दुग्धोत्पादनं गोकुळची दुग्धोत्पादनं दर्जेदार दुधापासूनच प्रमाणित केली जातात. दही चवदार, दाट, अप्रतिम चवीचे
ग्राहकांची सर्वाधिक पसंती. तूप कणीदार, चमकदार, स्वादामध्ये नेहमीच अव्वल असं तूप. टेबल बटर देशी बटर, दाट घनता असलेले सकस चवदार असे टेबल बटर. श्रीखंड 4 स्वादांमध्ये मलईदार स्वरूपात अस्सल केशरयुक्त श्रीखंड. मजेदार इलायची आंब्याच्या स्वादामध्ये तसंच मिक्स फ्रूटमध्ये गोकुळ श्रीखंड उपलब्ध आहे. मलाई पनीर दाट घनता असलेलं आणि ग्राहकांना नेहमीच आवडणारं गोकुळ पनीर. दूध पावडर उत्तम मिश्रण क्षमता असलेली, गुठळ्या न होणारी दाणेदार पावडर तयार करण्याचं तंत्रज्ञान जे गोकुळ दुग्धशाळेनं अवगत केलं आहे. ताक घट्ट, मलईदार, चवदार, ग्राहकांना बेहद आवडलेलं गोकुळचं ताक. लस्सी सुमधुर गोडवा, लज्जतदार अशी जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजे गोकुळची लस्सी. गोकुळ बासुंदी दाट जाडीची, घट्ट, लज्जतदार अशी गोकुळ बासुंदी. गोकुळ सिलेक्ट ग्राहकांच्या मागणीनुसार UHT म्हणजेच अल्ट्रा हाय टेम्परेचर या अद्ययावत तंत्राद्वारे तयार केलेले गोकुळचे दर्जेदार गोकुळ सिलेक्ट दूध. गोकुळ सिलेक्ट हे टेट्रा पॅक मध्ये उपलब्ध आहे, जे दीर्घकाळ म्हणजे सामान्य तापमानामध्ये 180 दिवस टिकते. महत्वाचं म्हणजे यामध्ये कोणतेही संरक्षक वा रासायनिक घटकांचा समावेश केला जात नाही. वितरण व्यवस्था दुग्धशाळेतील पाश्चराइज्ड असं एकदम थंडगार दूध पुणे आणि नवी मुंबई इथल्या चिलिंग पॅकिंग युनिटपर्यंत इन्सुलेटेड टँकर्सद्वारे न्यूनतम तापमानातच वाहतूक केली जाते. तसंच मुख्य दुग्धशाळेतील दूध पिशव्या, गोकुळच्या सर्व पॅकिंग युनिटमधील दूध पिशव्या आणि दुग्ध पदार्थांचं पॅकिंग्स हे वातानुकूलित वाहनातून प्रत्येक शहरातील मुख्य दूध वितरकापर्यंत वाहतूक केली जाते. तिथून स्थानिक अशा लहान वाहनातून मुख्य वितरकांबरोबरच उपवितरकांकडे आणि प्रत्येक विक्रेत्यापर्यंत म्हणजेच गोकुळचे दूध वितरित करणाऱ्या प्रत्येक घटकापर्यंत दूध पोहोचलं जातं. उपवितरकांकडून नियुक्त केलेल्या उमेदवारांकडून हे थंडगार दूध लगेचच नोंदीत घरोघरी तसेच बेकरी दुकानं आणि किराणा मालाच्या दुकानापर्यंत पोहोच केली जाते. अशा बेकरी तसेच किराणा दुकानात रेफ्रिजरेटरची, फ्रीजरची सुविधा असते, जिथं गोकुळचं दूध तसेच दुग्ध पदार्थ न्यूनतम तापमानात साठवले जातात आणि ग्राहक थेट इथून दूध किंवा दुग्ध पदार्थ खरेदी करतो. अशा प्रकारे सुबद्ध अशा शीतसाखळीतून 24 कॅरेट सोन्यासारखे गोकुळचे दूध रोजच्या रोज अखंडपणे घरोघरी पोहोचत राहते. गोकुळ दूध संघ हा सहकारी तत्वावर काम करणारा संघ आहे. या गोकुळची मालकी ही कार्यक्षेत्रातील लहान सहान दूध उत्पादक शेतकऱ्यांची आहे. हाच दूध उत्पादन करणारा शेतकरी आणि ग्राहक यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या हितासाठी गोकुळ संघ काम करत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाचा जास्तीत जास्त मोबदला मिळावा, तसंच ग्राहकांना सुद्धा योग्य दरात उच्च गुणवत्तेचं दूध आणि दुग्धपदार्थ उपलब्ध व्हावेत, हा या संस्थेचा मुख्य उद्देश. याचं उत्तम उदाहरण म्हणजे गोकुळच्या मिळकतीतल्या प्रत्येक 1 रुपयामधले 82 पैसे हे दूध उत्पादकाला दिले जातात आणि केवळ 18 पैशात इतर प्रक्रिया आणि प्रशासकीय खर्चाचं योग्य नियोजन केलं जातं. गोकुळ दुधाच्या प्रत्येक कणाकणात कोल्हापूरच्या सकस मातीची गुणवत्ता सामावली आहे. म्हणूनच आमचा ग्राहक चोखंदळ आहे, नेहमीचाच आहे आणि हक्काचा आहे. म्हणूनच गोकुळ म्हणजे अनुभव सर्वोत्तम दुधाचा, अभिमान महाराष्ट्राचा.